नमस्ते मैत्रिणींनो, आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे बघा, सोनचाफ्याचं झाड बघायचं आहे. तर हे माझ्याकडे 2 वर्षापूर्वीचं झाड आहे. तर त्याला फुलं येतच राहतात. नवीन फांद्या आल्या की फुलं चालूच राहतात त्याला. तर बघू शकता बघा, जे नवीन असतील ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. तर मग हे बघा, कळ्या भरपूर येत आहे. प्रत्येक फांदीला कळ्या फुलं आलेले आहेत. तर या झाडाची मी फेब्रुवारी महिन्यात छाटणी केलेली होती. तर त्यानंतर या फांद्या आल्या आणि फुलं येत आहे. तर दर वेळेस मी फेब्रुवारी महिन्यातच छाटणी करते. त्या झाडाची पूर्ण छाटणी केलेली होती. एक पण पान नव्हतं. तर मग त्यानंतर सगळे पानं फांद्या आल्या त्याला, बघू शकता. तर मैत्रिणींनो, हे बघा किती छान झाड झालेलं होतं. त्याला 2-1 वर्ष झाले असतील. तर पण एक गोष्ट अशी झाली की हे बघा खाली तर कुंडीच फुटली आहे, हे बघा. आणि मुळ्या पण त्याच्या भरपूर प्रमाणात वरती आले आहे. म्हणजे त्याला रिपोर्ट करावं लागेल मला हे झाड, नवीन कुंडी आणून. तर मी 15-20 इंचाची कुंडी आणून मी नवीन रिपोर्ट करेल हे झाड. आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल रिपोर्टिंगचा तर मग ते मी तुम्हाला दाखवेल. तर कमी पडते ती कुंडी त्याला, तरी पण त्याला फुलं आलेले आहेत. त्याला तशी 18-20 इंचीची कुंडी पाहिजे झाडाला, कारण की झाड हे खूप मोठं असतं ते. आणि खाली हा बघा, हा भाग ग्राफ्टेड भाग राहतो. हा बघा, ग्राफ्टेड केलेला असतो ना त्यांनी हा भाग. तर मग हे ग्राफ्टेडच झाड घ्यायचं तुम्हाला, जर नर्सरीमध्ये जाऊन घ्यायचं असेल तर. त्याला लवकरात लवकर फुलं येतात. तर खालचा बेस आहे ना, तर हा चांगला जाड झालेला आहे बघा, बघू शकता. तर तो ग्राफ्टेड भाग जाडच पाहिजे, म्हणजे मग फांद्या पण चांगल्या प्रमाणात येतात. आणि चांगलं हेल्दी झाड आहे ते. फक्त त्याला आहे ना मुंग्या लागून गेल्या आहे. तर मग तुमच्या पण झाडाला असे काही मुंग्या वगैरे लागल्या तर मग त्या काढून टाकायच्या, स्प्रे मारून घ्यायचं. नीम ऑइलचा स्प्रे करून टाकायचा. तर थोड्या थोड्या मुंग्या लागल्या तर मग त्या मुंग्या किडे आणायचं काम करतात. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे पानं पण बघून घ्यायचे मागच्या साईडला. त्यांना आहे ना असे खराब होऊन जातात ते, हे बघा. हे बघा असे पानं होऊन जातात. तर ते पण काढून टाकायचे. पिवळे पानं झालेले पण काढून टाकायचे. तर आता छान वाढ होत होती, पण मध्येच हे कुंडीचं बघितलं मी तर ती तुटली आहे ती कुंडी. आणि मुळ्या पण त्याच्या इतक्या वाढून गेल्या, त्याला जागाच नाही राहिली आहे. तर मग मला मोठी कुंडी आणून त्याला रिपोर्ट करावं लागेल. आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे मग करू शकते मी. तर तुमच्याकडे पण असं काही झाडाचं झालं असेल तर तुम्ही पण, आत्ता पावसाळ्याचा सीझन आहे ना, तर मग तुम्ही पण रिपोर्ट करू शकता त्याला. आणि रिपोर्ट नवीन मातीमध्ये जर लावलं तर मग जास्त वाढ होते त्याची मग. आणि जास्त वाढ झाल्यावर भरपूर प्रमाणात फांद्या येतात त्याला. तर तुमच्याकडे जमिनीत जागा असेल तर तुम्ही जमिनीत पण लावू शकता. जमिनीत भरपूर मोठं होतं ते आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात त्याला. एवढा सुगंध असतो ना छान, तर खूप छान झाड असतं ते. नसेल तर मग तुम्ही लावू शकता नर्सरीमधून. आता पावसाळ्याचं सीझन आहे ना, तर आणू शकता, लावू शकता. तर नर्सरीमध्ये मी मागे बघितलं पण नाही छान दिसलं मला. एकच फांदी होती पण त्याला फुलं पण नव्हते. तर मग मी नाही आणलं. तर हेच माझं जुनं झाड, त्यालाच मग नवीन फुलं आले. तर मग त्याची मी कटिंग पण लावून घेईल, फांदी पण नवीन दुसरं झाड तयार करेल. तर बघा मैत्रिणींनो, मग कसा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, झाड कसं वाटलं ते कमेंट करून सांगू शकता. आणि त्याला आता मी कंपोस्ट दिलं असतं या झाडाला, तर पण कंपोस्ट देण्याचं हे नाही आहे. त्याला रिपोर्ट करेल ना मी, तेव्हा त्याला चांगल्या प्रमाणात कंपोस्ट देऊन टाकेल, खत. तर आता फक्त मी लिक्विड खत देणार आहे त्याला. तर केळाची सालीचं पाणी ना माझ्याकडे, तर ते फक्त सध्या देऊन टाकते. आणि नंतर रिपोर्ट करेल ना मी, तेव्हा मग कंपोस्ट त्याच्यामध्ये टाकेल. तर आता सध्या मी हे बनाना लिक्विड आहे ना, तर ते आता देऊन टाकते. तर मग चांगल्या प्रमाणात ते कळ्या आलेल्या आहेत ना, तर फुलं चांगल्या प्रमाणात येतील. तर मग तुमच्याकडे पण आहे का नाही झाड, हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. आणि लाईक करत जा. लाईक आपल्या चॅनलवर खूप कमी येतात. नवीन असतील तर सबस्क्राईब करा.
आणि पिवळे पानं वगैरे असे काही असतील तुमच्या कुंडीमध्ये, गवत वगैरे खाली आलेलं, तर ते पण काढून टाकायचं. असं गवत वगैरे राहू द्यायचं नाही. आणि छाटणी करायची असेल तर मग फेब्रुवारी महिन्यात, आता पावसाळ्यात पण करू शकता तुम्ही. छाटणी जर करायची असेल झाडाची तर मग पावसाळ्यात करू शकता तुम्ही, फेब्रुवारी महिन्यात करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, मग कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.